Okay, biological control. Definition of biological control: the study and utilization of parasitoids, predators, and the pathogen for the regulation of the pest population densities. Or another definition, that is biological control can also be defined as the utilization of natural enemies to reduce the pest population. ओके, तर यामध्ये काय आहे की आपल्याला पेस्ट पॉप्युलेशन कंट्रोल करणार आहेत आपण बाय युझिंग व्हेरियस नॅचरल एनिमीज. ओके, दॅट इज युटिलायझेशन ऑफ नॅचरल एनिमीज टू रिड्यूस द डॅमेज कॉज्ड बाय द पेस्ट. दॅट इज द बायोलॉजिकल कंट्रोल. ओके, means utilization of the natural enemies to reduce the pest population. Okay, then by biological control, then first बघा, chemicals are harmful to the man and environment. Okay, then second is the use of chemicals in pest control, development of resistant, and the minor pest becomes the major pest. ओके, तर फर्स्ट काय की आपल्याला माहिती आहे की व्हेरियस केमिकल्स आहेत जे जे की काय आहेत की. देन सेकंड, द यूज ऑफ केमिकल्स इन पेस्ट कंट्रोल. आपण काय करतो की व्हेरियस केमिकल्स आपण यूज करतोय फॉर द पेस्ट कंट्रोल. तर त्याच्यामुळे काय होते की बरेचसे केमिकल्स असे आहेत की जे त्याच्यामध्ये रेजिस्टन्स तयार होतोय त्या केमिकल साठी. ओके, त्या केमिकल साठी रेजिस्टन्स तयार होत आहे. ओके, तर जसं की फॉर एक्झाम्पल कॅबेज लूपर, एक पेस्ट आहे कॅबेजची, कॅबेज लूपर रेजिस्टंट टू द बीटी, दॅट इज द बॅसिलस thuringiensis, किंवा हाऊस फ्लाय रेजिस्टंट टू द डीडीटी, किंवा अजून एक एक्झाम्पल आहे फ्रूट फ्लाईज रेजिस्टंट टू द मॅलाथियन. ओके, तर असे बरेच केमिकल्स आहेत की ज्याच्यामध्ये काय होते की द केमिकल्स च्या अगेन्स्ट रेजिस्टन्स त्या पेस्टमध्ये क्रिएट होतोय. ओके, त्याच्यासाठी पण आपल्याला बायोलॉजिकल कंट्रोल आपण करणार आहेत, किंवा त्याचं एक मेन रिझन आहे की आपण केमिकल्स, मेनली तर केमिकल्स काय आहेत की विच इज आर व्हेरी हार्मफुल टू द मॅन अँड द एन्व्हायरमेंट. आणि बरेचसे केमिकल्स असे आहेत की जे त्याच्यामध्ये काय होते की एखाद्या पर्टिक्युलर पेस्टसाठी रेजिस्टन्स तयार होतोय. जसे फॉर एक्झाम्पल बघा की कॅबेज लुपर आहे, त्याचं रेजिस्टन्स तयार होतोय फॉर द बीटी pesticides. Okay, then minor pest becomes the major pest. Okay, जो minor pest होता त्या becomes the various the major pest. Okay, that is the yes sir, हे सगळे रिझन्स आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला बायोलॉजिकल कंट्रोल केला पाहिजे. ओके, बायोलॉजिकल कंट्रोल म्हणजे काय की युटिलायझेशन ऑफ द नॅचरल एनिमीज टू कंट्रोल द पेस्ट पॉप्युलेशन. ओके, नॅचरल एनिमीज यूज करून आपण पेस्ट पॉप्युलेशन कंट्रोल करणार. ओके, देन प्रिन्सिपल्स ऑफ बायोलॉजिकल कंट्रोल व्हेरियस. त्याच्या आधी नॅचरल एनिमीज, तुम्हाला नॅचरल एनिमीज म्हणजे काय, कुठले कुठले एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती आहेत का? बघा, डेफिनेशन काय की युटिलायझेशन ऑफ नॅचरल एनिमीज डॅमेज कॉज्ड बाय द पेस्ट. ओके, तर नॅचरल एनिमीज बरेचसेच आहेत, प्रिडेटर, पॅरासिटॉइड, व्हेरियस पॅथोजन्स. ओके, तर आपण बघणार आहेत पुढं. देन बघा प्रिन्सिपल्स, व्हेरियस प्रिन्सिपल्स ऑफ द बायोलॉजिकल कंट्रोल. द फर्स्ट प्रिन्सिपल्स आहे कलेक्शन ऑफ पॅरासाइट्स, प्रिडेटर्स फ्रॉम द प्लेसेस where they have the naturally developed. In a कलेक्शन करा व्हेरियस नॅचरल एनिमीचं. जसं फॉर एक्झाम्पल दिलेलं पॅरासाइट्स आणि प्रिडेटरचं कलेक्शन करा फ्रॉम द वेअर द प्लेसेस दे हॅव नॅचरली डेव्हलप्ड, जिथे नॅचरली डेव्हलप्ड स्पेस आहे त्यांचं कलेक्शन करा, आणि जिथं नाही आहेत किंवा दे आर नॉट फाउंड, वेअर दे आर नॉट फाउंड, तिथं त्यांना काय करा की रिलीज करा. ओके, दॅट इज द फर्स्ट प्रिन्सिपल आहे कलेक्शन ऑफ पॅरासाइट्स किंवा कलेक्शन ऑफ नॅचरल एनिमीज. देन सेकंड प्रिन्सिपल आहे कलेक्टिंग अँड स्टोरिंग द होस्ट इन्सेक्ट. व्हेरियस कलेक्ट करा आणि स्टोरिंग द होस्ट इन्सेक्ट तुम्ही स्टोर करा. देन थर्ड आहे रेअरिंग अंडर द फेवरेबल कंडिशन अँड रिलीजिंग देम वेनेवर अँड व्हेरेवर निडेड. ओके, तर त्या पॅरासिटाइडचं किंवा नॅचरल एनिमीचं रेअरिंग करा अंडर द फेवरेबल कंडिशन आणि रिलीजिंग करा जिथं निडेड आहे तिथं रिलीज करा. ओके, आणि लास्ट आहे इम्पोर्ट ऑफ पॅरासाइट्स, प्रिडेटर फ्रॉम द फॉरेन कंट्रीज. ओके, व्हेरियस नॅचरल एनिमी जे तुम्हाला युजफुल आहेत, ओके, तर ते इम्पोर्ट करा व्हेरियस पॅरासाइट्स, प्रिडेटर्स फ्रॉम द फॉरेन कंट्रीज. ओके,
जसं एक्झाम्पल मी तुम्हाला काल व्हिडिओ सेंड केले होते बघा. त्यात मी दाखवलं होतं की ड्रॅगन फ्लाईज फीड ऑन अ मॉस्किटो. ओके, तर तुम्हाला ड्रॅगन फ्लाईज यूज आहे. किंवा प्रेइंग मॅन्टिड फीड ऑन अ फीड. ओके, तर युजफुल इन्सेक्ट आहे प्रेइंग मॅन्टिड. ओके, तर हे सगळे युजफुल इन्सेक्ट आहेत किंवा हे सगळे नॅचरल एनिमीज आहेत. तर आपण बघणार आहेत पुढं. तर हे आहेत की प्रिन्सिपल्स ऑफ बायोलॉजिकल कंट्रोल. जसं फर्स्ट कलेक्शन आहे, देन स्टोरिंग, रेअरिंग अँड इम्पोर्ट ऑफ द पॅरासाइट्स अँड द प्रिडेटर and that is from the foreign countries. Okay, these are the principles. Then natural enemies of insects are various natural enemies. म्हणजे कुठले कुठले नॅचरल एनिमीज आहेत, जसे प्रिडॅशियस इन्सेक्ट आहेत, प्रिडेटरी वर्टिब्रेट्स आहेत, जसं बघणार आहेत आपण हे पुढे. निमॅटोड पॅरासाइट्स आहेत, बॅक्टेरियल डिसीज आहेत, पॅरासाइटिक फंजा आहेत, व्हायरसेस आहेत, देन प्रोटोझोआ आहेत. हे सगळे नॅचरल एनिमीज आहेत आणि ह्याचं इन डिटेल आपण बघणार आहेत पुढे. ओके, तर हे आहेत नॅचरल एनिमीज ऑफ द इन्सेक्ट्स, दॅट इज प्रिडॅशियस अँड पॅरासाइटिक इन्सेक्ट्स, प्रिडेटरी वर्टिब्रेट्स, निमॅटोड्स, बॅक्टेरिया, फंजाय, व्हायरसेस आणि प्रोटोझोआ. ओके, तर फर्स्ट आपण बघतोय प्रिडेटर. व्हॉट इज मीन बाय प्रिडेटर. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला या सगळ्यांचे डेफिनेशन पण तुम्हाला विचारतात आणि बायोलॉजिकल सगळ्या मेथडमध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. बघा डेफिनेशन. अ प्रिडेटर इज अ फ्री लिव्हिंग ऑर्गॅनिझम थ्रूआउट इट्स लाईफ, kill its prey, is usually larger than its prey and require more than one prey to complete its development. ओके, तर आपण बघ प्रिडेटरची डेफिनेशन बघतोय. जे हायलाइट केलेले पॉइंट आहेत ते तुमचे डेफिनेशन. ओके, तर डिफरन्स आपल्याला बघायचं आहे प्रिडेटर, पॅरासाइट्स आणि पॅरासिटॉइड. तर लक्ष द्या आणि जे हायलाइट पॉइंट आहेत ते तुम्ही लिहिले पाहिजेत. तर काय आहे की प्रिडेटर म्हणजे काय आहेत की हे फ्री लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत. ओके, इट किल्स इट्स प्रे. प्रे म्हणजे होस्ट त्यांचा. ते काय करतात की त्यांच्या होस्टला किल करतात. उज्युअली लार्जर दॅन इट्स प्रे, होस्टपेक्षा लार्जर असतात. अँड रिक्वायर्ड मोर दॅन वन प्रे, एकापेक्षा जास्त होस्ट त्यांना लागतात टू कम्प्लीट सीड्स डेव्हलपमेंट. ओके, प्रिडेटरचं एक्झाम्पल आहे लेडी बर्ड बीटल, मॅन्टिड अँड ड्रॅगन फ्लाय. ओके, तर दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द predator. Okay, so लक्षात ठेवा, predator is a free living organism throughout its life. It kills its prey, then larger than its prey and require more than one prey to complete its development. ओके, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकलला पण तुम्हाला बरेचसे क्वेश्चन असतात, राईट डाऊन 2 एक्झाम्पल्स ऑफ प्रिडेटर. ओके, तर कधी कधी असतील राईट डाऊन विथ सायंटिफिक नेम. देन बघा एक्झाम्पल्स बघा, लेडी बर्ड बीटल, देन मॅन्टिड, ड्रॅगन फ्लाय, हे सगळे एक्झाम्पल्स आहेत. Then second आहे parasitoid. What is mean by parasitoid? Definition तुम्हाला येते. Then बघा, parasitoid is an organism which is about the same size of his host, kill his host and requires only one host for the development into free living adult. Okay, जे parasitoids असतात ते काय असतात की same size of the host, then that kills his host, होस्टला किल करतात आणि रिक्वायर्स ओनली वन होस्ट, त्यांना एकच होस्ट लागतो फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द फ्री लिव्हिंग अडल्ट्स. ओके, तर एक्झाम्पल्स आहेत ब्रॅकोनिड स्पेसिस, ट्रायचोग्रामस स्पेसिस अँड टेन्चिनिचिड फ्लाईज. ओके, तर यातले कुठलेही एक्झाम्पल्स तुम्ही लक्षात ठेवा. तर बघा, पॅरासिटाइड्स काय असतात की सेम साईजचे असतात, होस्टला किल करतात आणि रिक्वायर्स ओनली वन होस्ट फॉर द डेव्हलपमेंट. Then parasites. What is mean by parasites? Parasites is an organism that is much smaller than the host, single individual, and does not kill the host but occasionally causes the death. Okay, much smaller than host असतात, single host त्यांना लागतो आणि does not kill the host, आणि ते होस्टला किल करत नाहीत, but occasionally causes the death of the host. Then बघा की जसं एक्झाम्पल आहे टेपवर्म, मस्किटोज अँड हेडलूज. ओके, हे सगळे एक्झाम्पल आहेत पॅरासाइट्सचे. तर हे 3 इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत की जे तुम्हाला विचारतात, प्रॅक्टिकललाही विचारतात आणि तुम्हाला त्याचे एक्झाम्पल्स माहित पाहिजे. ओके, जे हायलाइट केले ते इम्पॉर्टंट आहे. प्रिडेटर काय करतात, त्याच्या होस्टला किल करतात, लार्जर दॅन होस्ट असतात आणि रिक्वायर मोर दॅन वन होस्ट. ओके, एक्झाम्पल लक्षात ठेवा. देन पॅरासिटॉइड काय असतं की सेम साईजचे असतात, then kill its host and requires only one host. जेव्हा तुम्ही तिन्हींचं कंपॅरिझन कराल तर तुम्हाला डेफिनेशन पाठ करायची गरज नाही.
ओके, जसं फॉर एक्झाम्पल ठेवा, तुम्हाला असं पाठ करायची गरज नाही, तुम्ही हा एक चार्ट आहे जो तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे, त्याच्यावरून तुम्हाला डेफिनेशन तयार करता येते. तर आपण 3 कॉलम मध्ये लिहिले पॅरासाइट्स, पॅरासिटॉइड अँड द प्रिडेटर. आणि इकडे काय लिहिले की साईज, जे काय असतं की जे पॅरासाइटची साईज काय असते स्मॉलर दॅन होस्ट. जे पॅरासिटॉइड्स असतात ते काय असतात की सेम साईज ऑफ द होस्ट, आणि प्रिडेटर इज द लार्जर दॅन द होस्ट. देन नंबर ऑफ होस्ट, त्यांना होस्ट किती लागतात. पॅरासाइट required only one host, parasitoid required only one host, and predator require more than one host for the development. Okay, then host kill, ते होस्टला किल करतात की नाही करत. जे पॅरासाइट्स असतात काय करतात, ते डज नॉट किल द होस्ट, जे होस्टला किल करत नाहीत. ओके, जसं आणि पॅरासिटॉइड्स असतात जे किल द होस्ट, अँड प्रिडेटर ऑल्सो kill the host. Okay, then examples of parasite, that is a mosquito, lice, bed bug or head loose. And parasitoids examples are wasp, trichogramma species, then bracconid species. आणि predators example आहे mantid, ladybird beetle, tapeworm, then blood sucking flies. Okay, this chart is most important. ओके, तुम्हाला कुठलीच डेफिनेशन असं पाठ करायची गरज नाही, आणि पाठ करायला तुम्हाला आपल्याला ती लक्षातही राहत नाही, मग आपलं कन्फ्युजन होते पॅरासाइट मध्ये काय आहे, होस्ट काय, साईज किती आहे, सेम साईज आहे, लार्जर आहे. ओके, तर त्यासाठी हा एक चार्ट आहे जो तुम्ही लक्षात ठेवलाच पाहिजे, ज्याच्यावरून तुम्हाला मग डेफिनेशन पाठ करायची गरज नाही. ओके, तर हा चार्ट लक्षात ठेवा. पॅरासाइटची साईज काय असते, पॅरासिटॉइड, देन प्रिडेटर, parasite smaller than host, parasitoid same size of the host, predator larger than host. ओके, आणि मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स, तुम्हाला प्रॅक्टिकलला स्पॉटिंगला पण बरेच तुम्हाला क्वेश्चन विचारतात. राईट डाऊन 2 एक्झाम्पल्स ऑफ पॅरासाइट, देन राईट डाऊन 2 एक्झाम्पल ऑफ पॅरासिटॉइड, देन राईट डाऊन 2 एक्झाम्पल्स ऑफ प्रिडेटर. ओके, तर हे सगळे एक्झाम्पल्स आहेत जे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. डेफिनेशन न पाठ करता तुम्ही हा एक चार्ट आहे तो तुम्ही बघून घ्या. ओके, देन आपण डिफरन्स बघणार आहे. तुम्हाला 4 मार्कला डिफरन्स येतोय पॅरासिटॉइड अँड प्रिडेटर, बऱ्याच वेळा आतापर्यंत आलाय. ओके, तर बघा पॅरासिटॉइड मध्ये आणि प्रिडेटर मधला डिफरन्स, दॅट इज डिराइव्ड फूड फ्रॉम देअर होस्ट ग्रॅज्युअली. जे पॅरासिटॉइड्स असतात ते काय करतात की फूड डिराइव्ह फ्रॉम देअर होस्ट ग्रॅज्युअली, म्हणजे ग्रॅज्युअली ते फूड खातात किंवा ग्रॅज्युअली त्या होस्टवर फीड करतात. आणि जे प्रिडेटर असतात ते काय करतात, कॅच, किल अँड डिवोर द प्रे प्रॉम्प्टली. तर जे प्रिडेटर असतात ते होस्टला काय करतात की कॅच करतात, किल करतात, आणि डिवोर म्हणजे खाऊन टाकणं, टू फीड किंवा टू इट, डिवोर द प्रे प्रॉम्प्टली. ओके, देन पॅरासिटॉइड हॅव्हिंग द क्लोज असोसिएशन विथ देअर होस्ट. जे पॅरासिटॉइड्स असतात त्यांचं क्लोज असोसिएशन असतं विथ देअर, जे प्रिडेटर असतात ते लाईव्ह इंडिपेंडेंटली. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही जे काय लिहिताय ते बघू शकताय. जसं ड्रॅगन फ्लायचं एक्झाम्पल बघा इथं, लाईव्ह इंडिपेंडेंटली. ओके, देन parasitoid having same size of the host, which is are larger, strong and more intelligent than the parasites. Okay, same size of the host असतात, आणि that is a larger, stronger असतात किंवा more intelligent असतात than the parasites. Then in predator मध्ये बघा, bigger than prey, which is are small, weak and less intelligent than the parasites. Okay, तर हे सेम साईजचे असतात, हे डिफरन्स बघा. Then parasitoid is sluggish as compared to their host. Sluggish म्हणजे too slow किंवा आळशी, sluggish. Sluggish as compared to their host. And predator असतात ते more active असतात as compared to their prey. Okay, sluggish म्हणजे slow असणं, inactive असणं. Okay, sluggish as compared to their host, and predator is a more active as compared to their host. ओके, तर आपण डिफरन्स बघतो पॅरासिटॉइड अँड प्रिडेटर. तर तुम्हाला हा येतो लिहायला. देन बघा पुढचा, 4 मार्कला येतं तर तुम्हाला 10 पॉईंट लिहिले पाहिजेत. पॅरासिटॉइड मध्ये बघा, पॅरासिटॉइड कम्प्लीट देअर लाईफ सायकल अर्लियर बिफोर द होस्ट डाईज. जे पॅरासिटॉइड्स असतात ते काय करतात की त्यांची लाईफ सायकल कम्प्लीट करतात अर्लियर बिफोर द होस्ट डाईज व्हायच्या आधी त्यांची लाईफ सायकल कम्प्लीट करतात. अँड प्रिडेटर ऑल्सो हॅव्हिंग longer life cycle. Okay, then parasitoid need a single individual as a host, single host लागतो, आणि predator need a many individuals, म्हणजे त्यांना बरेच host लागतात. Then parasitoid host determined the habitat of the parasitoid host.
host determine the habitat of the parasitoid and it does not determine the habitat. Okay, the habitat determine करतात आणि he does not determine the habitat of the predator. Then बघा parasitoids मध्ये बघा organs of locomotion, sense organ and the mouth parts not very well developed and sometimes reduced. ओके, जे पॅरासिटॉइड्स असतात त्यांच्यामध्ये काय असते की ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन, सेन्स ऑर्गन आणि माउथ पार्ट्स असतात की ते नॉट व्हेरी वेल डेव्हलप्ड नसतात आणि समटाइम्स रिड्यूस्ड असतात. आणि जे प्रिडेटर असतात हॅव्हिंग वेल डेव्हलप्ड लोकोमोशन, सेन्स ऑर्गन अँड ऑल्सो माउथ पार्ट वेल डेव्हलप्ड असतात आणि हॅव्हिंग स्पेशल अडॉप्शन त्याच्यामध्ये झालेले असतात. ओके, then parasitoids ovipositars well developed and specialized and ovipositar म्हणजे एग लेइंग ऑर्गन आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधला आहे बघा ते. देन प्रिडेटर मध्ये काय असते की ओविपोसिस्टार नॉट वेल डेव्हलप्ड, नो स्पेशल नीड स्पेसिस, त्यांची नीड स्पेसिस आणि प्रिडेटरचं एक्झाम्पल दिले ड्रॅगन फ्लाय अँड लेडी बर्ड बीटल. ओके, जर जो हा डिफरन्स आहे तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला 4 मार्कला येतो लिहायला आणि हे 4 मार्कला तुम्ही हे 10 पॉईंट लिहिलेच पाहिजेत. ओके, तर हा डिफरन्स आहे त्यातला पॅरासिटॉइड अँड प्रिडेटर मधला. ठीक आहे, देन आपण तिसरा आपला आहे पॅरासाइट्स. ओके, पॅरासिटॉइड आणि प्रिडेटर मधला बघितला आपण. तिसरा आपला मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हे सगळे नॅचरल एनिमीज आहेत त्याच्याविषयी आपण बघतोय. तर आपण क्वालिटीज बघतोय. आपण मगाशी पहिला आता तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला का बघा, प्रिडेटर, पॅरासिटॉइड अँड पॅरासाइट्स. ओके, हे 3 बघतोय आपण. हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवा. पॅरासाइट्स म्हणजे तुम्हाला सगळं सेम वाटेल, पॅरासाइट, पॅरासिटॉइड अँड प्रिडेटर हे 3 लक्षात ठेवा. मेन 3 नॅचरल एनिमीज आहेत आणि त्याच्यामधला हा डिफरन्स आहे. हे चार्ट इम्पॉर्टंट आहे, तुम्ही लक्षात ठेवा. तर आपण इथे जो डिफरन्स बघितलाय तो कशामधला बघितलाय, पॅरासिटॉइड आणि प्रिडेटर मधला डिफरन्स बघितलाय. ओके, तर आपण आता आपलं काय राहिलं, तिसरा एक इम्पॉर्टंट आहे पॅरासाइट्स. ओके, दॅट इज क्वालिटीज आयडियल. 2 मार्कला तुम्हाला क्वेश्चन असतोय, राईट डाऊन आयडियल क्वालिटीज ऑफ पॅरासाइट्स. पॅरासाइट तुमचे कसे असले पाहिजे. ओके, तर फर्स्ट आहे अडॅप्टेबल टू द एन्व्हायरमेंटल कंडिशन. ओके, जे काही एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे त्याला इझिली अडॅप्टेबल असलं पाहिजे. देन होस्ट स्पेसिफिक असले पाहिजेत ऑर अ नॅरो होस्ट रेंज. होस्ट स्पेसिफिक म्हणजे त्यात एकच होस्ट किंवा होस्ट स्पेसिफिक होस्ट असला पाहिजे. ओके, किंवा जर नॅरो होस्ट रेंज म्हणजे कमी नॅरो होस्ट रेंज असली पाहिजे. देन मल्टिप्लाय फास्टर दॅन द होस्ट, होस्टपेक्षा जास्त फास्टर दॅन द होस्ट, दॅट इज ठीक आहे. देन शॉर्ट लाईफ सायकल अँड हाय फिमेल अँड मेल रेशो. शॉर्ट लाईफ सायकल असली पाहिजे, हाय फिमेल अँड मेल रेशो हाय असला पाहिजे. देन हाय होस्ट सर्चिंग अबिलिटी, हाय होस्ट सर्चिंग अबिलिटी किंवा कपॅसिटी त्यांची असली पाहिजे. देन इझी कल्चरिंग इन लॅबोरेटरी, तुम्ही इझिली कल्चरेबल असलं पाहिजे. देन डिस्पर्सल कपॅसिटी त्यांची असली पाहिजे त्यामध्ये. देन फ्री फ्रॉम हायपर पॅरासाइट्स, ते हायपर पॅरासाइट्स पासून फ्री असले पाहिजेत. देन सायक्रोनाइज लाईफ सायकल विथ अ होस्ट. ओके, synchronize life cycle with their host. Then should not have a tendency to multiply multiple parasitism. They do not having the multiple parasitism. Then free from hyperparasitism पासून free असले पाहिजेत. Then should withstand with refrigeration किंवा withstand to competition. ठीक आहे, हे सगळे क्वालिटीज आहेत तुमचे जे व्हेरियस आयडियल क्वालिटीज ऑफ पॅरासाइट्स. ओके, तर ह्या क्वालिटीज आहेत. अडॅप्टेबल असलं पाहिजे, होस्ट स्पेसिफिक असलं पाहिजे, मल्टिप्लाय विथ फास्टर रेट किंवा शॉर्ट लाईफ सायकल असली पाहिजे, हाय फिमेल मेल रेशो असला पाहिजे, हाय होस्ट सर्चिंग कपॅसिटी असली पाहिजे, होस्ट सर्चिंग कपॅसिटी हाय असली पाहिजे. देन इझी कल्चरिंग असलं पाहिजे, फ्री फ्रॉम हायपर पॅरासाइटिझम, देन शुड नॉट हॅव्हिंग मल्टिपल पॅरासिटिझम. ह्या सगळ्या टर्म आपण पुढे बघणार आहेत. Okay, then the free from hyperparasitism, withstand with competition. Okay, तर ह्या सगळ्या आयडियल क्वालिटीज ऑफ पॅरासाइट्स. ओके, तर तुम्हाला क्वेश्चन असते, शॉर्ट नोट असते, राईट डाऊन आयडियल क्वालिटीज ऑफ द पॅरासाइट किंवा क्वालिटीज ऑफ द पॅरासाइट. ठीक आहे, तर आपण बघणार आहे पॅरासाइट्स कॅन बी ग्रुप्ड ॲज अ बिलो. आपण पॅरासाइट मधलं सगळं बघतोय. पॅरासाइट कॅन बी ग्रुप्ड ॲज बिलो, दॅट इज फर्स्ट
क्लासिफिकेशन आहे फर्स्ट आहे डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ होस्ट. होस्टचं नेचर कशावर आहे, कसं आहे त्याच्यामध्ये बघा. झूफॅगस दॅट अटॅक्स द ॲनिमल्स, दॅट इज द कॅटल पेस्ट. देन फायटोफॅगस, हे तर तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच वेळा. फायटोफॅगस that attacks the plant, that is the crop pest. Then entomophagus that attacks the insect, that is the parasites. Then entomophagous insect, that is the parasitide. Okay, तर हे parasites classification आहे. Parasites can be grouped into, that is depending upon the nature of the host. Nature of the host त्याच्यावरती हे dependent आहे. That is zoophagous, phytophagous, entomophagous and entomophagous insects. Okay, then second है based on the specialization of the site of the parasitization, that is साइट ऑफ पॅरासिटायझेशन म्हणजे ते कुठं असतात. जसं बघा की एक्टोपॅरासाइट्स, एक्टो दॅट इज दोज पॅरासाइट्स लाईव्ह इन एक्सटर्नली ऑन द होस्ट. ओके, okay, ecto means externally. Those parasite that is live externally on the host. Okay, for example head loose, then Epicania melonica, then Epipyrus species, that is sugar fly. Then दुसरे आहे parasites. Those parasites live within the host, जे host मध्ये राहतात. जसं फॉर एक्झाम्पल ब्रॅकोनिड स्पेसिस, इचोनिमॉइड्स, देन अपेंटेलिस, फ्लेविफेनिस, ऑनजोआर, स्टेम्बोरल लार्वी. ओके, तर डेफिनेशन लक्षात ठेवा. तुम्हाला हे डेफिनेशन असतात. डेफिनेशन असते एक्टोपॅरासाइट, एंडोपॅरासाइट्स. ओके, एक्टोपॅरासाइट म्हणजे काय, दोज पॅरासाइट्स लाईव्ह एक्सटर्नली ऑन अ होस्ट. आणि एंडोपॅरासाइट म्हणजे दोज पॅरासाइट्स लाईव्ह विदिन द होस्ट. आणि एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. देन थर्ड बेसिस आहे स्पेशलायझेशन बेस्ड ऑन द स्टेज ऑफ द होस्ट. स्टेज ऑफ द होस्ट वरती आहेत. तर एक होस्ट सांगितलंय कोकोनट ब्लॅक हेडेड कॅटरपिलर, त्याचं नाव आहे ऑपेन्सिया ॲरिनोसिला. ओके, तर एक पॅरासाइट्स आहेत व्हेरियस स्टेजेसला, जसं एग, लार्वा, प्युपा आणि अडल्ट ज्या स्टेजेस आहेत. ओके, त्या व्हेरियस स्टेजेसवर. तर एक पॅरासाइट्स आहेत दॅट इज ट्रायकोगामा ऑस्ट्रेलिकम. देन अर्ली लार्वर पॅरासाइट्स आहेत अपेंटिलस टॅरागॅमा. देन मिड लार्वर पॅरासाइट्स आहेत ब्रॅकॉन हिबिटर. देन प्री प्युपल पॅरासाइट्स आहेत गुनिजस नेफॅन्टिडीस. देन प्युपल पॅरासाइट्स आहेत ट्रायचोस्पिलस प्युपिलिओराम. ओके, तर हे सगळे जरा सायंटिफिक नेम आहे त्याचं तुम्हाला बघायला पाहिजे. हा, पण याच्यावर काही क्वेश्चन नसतोय, म्हणजे असा मोठा क्वेश्चन नाहीये. तुम्हाला डेफिनेशन्स आहेत फक्त तुम्हाला याच्यावर, जसं एक्टोपॅरासाइट, एंडोपॅरासाइट्स वगैरे. ठीक आहे. देन फोर्थ आहे डिपेंडिंग अपॉन द ड्युरेशन ऑफ अटॅक. ड्युरेशन ऑफ अटॅक वर दोन पॅरासाइट्स आहेत, दॅट इज ट्रान्झिस्टरी पॅरासाइट्स अँड द परमनंट पॅरासाइट. ट्रान्झिस्टरी पॅरासाइट दॅट इज द, इट इज नॉट अ परमनंट बट transitory parasite which spends few stages of its life in the one host and other stages of some other species of the host or as a free living organism. म्हणजे काय आहे की हे परमनंट नाही आहेत. तर काय आहे की इट इज नॉट परमनंट बट ट्रान्झिस्टरी पॅरासाइट्स विच इज, म्हणजे ते काय करतात की परमनंट नाहीत, विच इज स्पेंड्स अ फ्यू स्टेजेस, म्हणजे त्याच्या फ्यू थोड्याफार स्टेजेस, एक लार्वा प्युपा, त्याच्या फ्यू स्टेजेस आहेत. ते काय करतात की ऑन इट्स लाईफ इन वन होस्ट, एका होस्टवर तर फ्यू स्टेजेस येतात. नंतर अदर स्टेजेस ऑन अ सम ऑफ अदर स्पेसिस, दुसऱ्या स्पेसिसवर ऑफ द होस्ट ॲज अ फ्री, किंवा कधी कधी ते ॲज अ फ्री लिव्हिंग ऑर्गॅनिझम राहतात. फॉर एक्झाम्पल आहे ब्रॅकोनिड स्पेसिस आणि इचिनिमॉइड्स स्पेसिस, दॅट इज द ट्रान्झिस्टरी पॅरासाइट्स. ओके, देन परमनंट पॅरासाइट्स. परमनंट पॅरासाइट म्हणजे काय आहेत की विच स्पेंड्स ऑल द स्टेजेस ऑफ लाईफ ऑन द सेम होस्ट. एकच होस्ट त्यांचा असतोय विच इज स्पेंड्स ऑल द स्टेजेस, सगळ्या स्टेजेस ऑफ इट्स लाईफ ऑन द सेम होस्ट. सगळ्या स्टेजेस एकाच सेम होस्टवर असतात. दॅट इज द एक्झाम्पल आहे हेड लूज. ओके, देन डिपेंडिंग अपॉन द डिग्री ऑफ पॅरासिटायझेशन. ओके, तर एक्झाम्पल आहे एक आहे ऑब्लिगेट पॅरासाइट आणि फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट्स. ओके, तर तुम्हाला डेफिनेशन्स असतात. ऑब्लिगेट पॅरासाइट्स, पॅरासाइट्स विच कॅन लाईव्ह ओनली ॲज अ पॅरासाइट्स अँड कॅनॉट लाईव्ह अवे फ्रॉम द होस्ट इवन फॉर अ शॉर्टर पिरियड. ओके, तर बघा की ऑब्लिगेट पॅरासाइट्स म्हणजे काय आहेत की
असे असे पॅरासाइट्स आहेत विच कॅन लाय ओनली ॲज अ पॅरासाइट्स, म्हणजे ते काय करतात की पॅरासाइट्स म्हणूनच राहू शकतात. अँड कॅनॉट लाईव्ह, ते ते राहू शकत नाहीत अवे फ्रॉम द होस्ट, ते होस्ट पासून दूर राहू शकत नाहीत अवे फ्रॉम द होस्ट, इवन फॉर अ शॉर्टर पिरियडला सुद्धा ते राहू शकत नाहीत. Okay, that is for example bird lice and head loose, that is the obligate parasites. Obligate parasites म्हणजे काय की असे पॅरासाइट आहेत की विच कॅन लाईव ओनली ॲज अ पॅरासाइट, ते काय करतात की फक्त पॅरासाइट्स म्हणून लाईव्ह करतात अँड कॅनॉट लाईव्ह अवे फ्रॉम द होस्ट, म्हणजे होस्ट पासून ते इंडिपेंडेंटली नाही राहू शकत. कॅनॉट लाईव्ह अवे फ्रॉम द होस्ट इवन फॉर अ शॉर्टर पिरियडसाठी सुद्धा ते इंडिपेंडेंटली नाही राहू शकत. ओके, त्यांना लागतोच, that is the obligate parasites. For example bird lice and head loose. Then second आहे facultative parasites which can live away from the host at least for a shorter period. Okay, तर जे फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट्स असतात ते काय करतात की ते अवे फ्रॉम द होस्ट ॲटलीस्ट फॉर द शॉर्टर पिरियड, म्हणजे होस्ट पासून दूर पण त्या राहू शकतात. ओके, जसं फॉर एक्झाम्पल त्याचं आहे फ्लियाज. ओके, तर हे डिपेंडिंग अपॉन द डिग्री ऑफ पॅरासिटायझेशन. ओके, तुम्हाला याच्यावर काही मोठा क्वेश्चन नसते, पण तुम्हाला डेफिनेशन असतात, डेफिनेशन ऑफ ऑब्लिगेट पॅरासाइट्स, फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट, देन एंडो, एक्टो, हे सगळं डेफिनेशन्स असतात. देन बघा डिपेंडिंग अपॉन द फूड हॅबिट्सवर कुठले कुठले पॅरासाइट आहेत. पॉलिफॅगस, ओके, पॉलिफॅगस पॉली स्पेसीज. ओके, मेनी पॉली म्हणजे बरेच वाइडली डिफरंट होस्ट स्पेसीस असतात. फॉर एक्झाम्पल त्याचे ब्रॅकॉल स्पेसीस, अपेंटिलस स्पेसीस ऑन लिपिडोप्टेरन कॅटरपिलर्स. ओके, दॅट इज पॉलिफॅगस, म्हणजे एकापेक्षा जास्त प्लांटवर ज्या पेस्ट येतात. देन ओलिगोफॅगस विच हॅज अ व्हेरी फ्यू होस्ट. ओके, त्यांना कमी होस्ट असतात, मोर दॅन वन होस्ट, पण एकापेक्षा जास्त होस्ट आहेत, बट ऑल द होस्ट आर क्लोजली रिलेटेड. दॅट इज इस्टोमिया जवानिसिस ऑन अ शुगर केन अँड स्वर्गम बोरर. ओके, हे एक एक्झाम्पल आहे त्याचं. देन मोनोफॅगस म्हणजे एकच होस्ट असणार आहे त्याचा, which has only one host species and cannot survive in another species. Okay, त्यांचा एकच होस्ट आहे आणि which are cannot survive on another species, that is the host specific, म्हणजे त्यांचा होस्ट स्पेसिफिक आहे. जसं एक्झाम्पल लिहिले तिथं गुझिनस नेफॅन्टिडिस ऑन अ कोकोनट ब्लॅक हेडेड कॅटरपिलर. ओके, तर हे एक एक्झाम्पल आहे त्याचं, गुझिनस नेफॅन्टिडिस ऑन अ कोकोनट ब्लॅक हेडेड कॅटरपिलर. ओके, आणि ब्लॅक हेडेड कॅटरपिलरचं ते नाव आहे ओपेन्सिना एरिनोसिला. त्याचं ब्लॅक हेडेडचं कॅटरपिलरचं नाव आहे, सायंटिफिक नेम आहे त्याचं. ओके, तर काय की ओलिगोफॅगस आणि मोनोफॅगस हे बघा समजलं का. ठीक आहे, आपण काय बघतोय पॅरासाइट्स बघतोय, आणि पॅरासाइट्स मध्ये काय आपण बघितलं क्लासिफिकेशन बघितलं. तर पॅरासाइटचं क्लासिफिकेशन काय की डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ द होस्ट, वेरियस ऑन द बेसिस ऑफ द वेरियस आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. झूफॅगस दॅट इज द अटॅक ऑन द अॅनिमल्स, फायटोफॅगस म्हणजे अटॅक ऑन द प्लांट्स, एंटोमोफॅगस दॅट इज अटॅक ऑन द इन्सेक्ट, आणि एंटोमोफॅगस दॅट इज द पॅरासिटाइड्स. ओके, तर एक्टोपॅरासाइट्स आपण फक्त डेफिनेशन बघू. एक्टोपॅरासाइट्स दॅट इज दोज पॅरासाइट लाईव्ह एक्सटर्नली ऑन अ होस्ट. ओके, एक्टोपॅरासाइटचं एक्झाम्पल एक लक्षात ठेवा, हेड लूज. ओके, एक्टो मीन्स एक्सटर्नली आणि एंडो मीन्स इंटरनली किंवा विदिन अ होस्ट. दोज पॅरासाइट्स लाईव्ह विदिन द होस्ट. ओके, एक्झाम्पल एखादं लक्षात ठेवा, ब्रॅकोनिड स्पेसीस. हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. बघा, हे एक असं ट्रान्झिस्टरी पॅरासाइट्स म्हणजे काय आहेत बघा. परत ट्रान्झिस्टरी म्हणजे काय की ते परमनंट नाही आहेत. इट इज नॉट अ परमनंट पॅरासाइट्स, बट ट्रान्झिस्टरी पॅरासाइट्स दॅट इज विच स्पेंड फ्यू स्टेजेस ऑफ इट्स लाईफ इन अ होस्ट, म्हणजे काय करतात की त्याच्या फ्यू स्टेजेस, थोड्या स्टेजेस एका होस्टवर राहतात, होस्ट, अँड अदर स्टेजेस ऑन सम अदर स्पेसीस, राहिलेल्या सगळ्या स्टेजेस एका वेगळ्या स्पेसीसवर ते असतात. ओके, वेगळा होस्ट त्यांचा ऑफ द होस्ट ॲज अ, किंवा कधी कधी ते फ्री लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणून राहतात. ओके, फॉर एक्झाम्पल त्याचं ब्रॅकोनिड. ओके, देन परमनंट पॅरासाइट दॅट इज all the stages on the same host, that is the permanent parasite. Facultative parasite याचे डेफिनेशन तुम्हाला बराच वेळा विचार. पॅरासाइट्स म्हणजे काय की दोज